श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार। अभंग क्रमांक 1680 ते 1690। अभंग। नाही दिले कधी कठीण उत्तर, तरी का अंतर पडी येले, म्हणून आता वियोग न साहे, लांजावले देहे संघष्टने, वेळोवेळा वाचे आठवितो नाम, अधिकची प्रेम चढे घेता, तुका म्हणे पांडुरंगे जननीये, घेऊनी कडिये बोझाविले। देवाला मी कधीही कठोर शब्दात बोललो नाही, तरीही देवात आणि माझ्यात तसे अंतर का पडले आहे? माझ्या देहाला आता देवाचे आलिंगन केव्हा पडेल यासाठी मला तळमळ लागली आहे। देह त्याच्यासाठी लाचावला आहे, त्यामुळे देवाचा वियोग मला सहन होत नाही आणि वेळोवेळा हरीचे नाम माझ्या वाचनात येत आहे आणि जसजसे हरीचे नाम मी घेत आहे तसतसे देवाविषयी माझे प्रेम वाढतच आहे। तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा माझी आई, तू मला तुझ्या कडेवर घे आणि माझी समजूत काढ। अभंग। आता न करी सोस, सेविन हा ब्रह्मरस, सुखे सेविन अमृत, ब्रह्मपदीचे निश्चित, तुमचा निज ठेवा, आम्ही पाडी येला ठावा, तुका म्हणे देवराजा, आता लपले ती वाया। आता देवापुढे मी कोणत्याही प्रकारचे कष्ट करणार नाही, केवळ ब्रह्मरसच आनंदाने सेवन करीन। ब्रह्मपदाचे अमृत मी सुखाने व निश्चिंतीने आणि आवडीने सेवन करेन। देवा तुमच्या निजस्वरूपाचा ठेवा आम्ही माहीत करून घेतला आहे। तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही आमच्यापासून लपून बसला आहात, परंतु आम्हाला तुमच्याविषयी सर्व काही समजले आहे, त्यामुळे तुम्ही जे काही वागत आहात म्हणजे आमच्यापासून लपून बसत आहात ते सर्व व्यर्थ आहे असेच म्हणावे लागेल। अभंग। जेथे जेथे जासी तेथे मजची तू पाहसी, ऐसा पसरीन भाव, रीता नाही कोणी ठाव, चित्त जडले पायी, पाडती हे ठाई ठाई, तुका म्हणे पोटी, देवा घालूनी सांगे गोष्टी। अर्थ। मी जेथे जाईल तेथे तू मलाच पाहणार आहे। मी माझा भक्तिभाव असा विकसित करीन की जगातील कोणती जागा शिल्लक राहणार नाही आणि देवा माझे चित्त तुमच्या पायाशी एकरूप झालेले आहे, ते तुमच्यावर पाळत ठेवून म्हणजे नजर ठेवून आहे। तुम्ही जेथे जेथे जाल तेथे तुमचा मी शोध घेईन व माझा तुम्ही शोध कराल। तुकाराम महाराज म्हणतात, मी देवाला माझ्या पोटात साठवून ठेवेल, म्हणजेच मी ब्रह्मरूप होईल आणि मग त्याच्या स्वरूपाच्या गोष्टी लोकांना सांगेन। अभंग। मुक्ती पांग नाही विष्णूची या दासा, संसार तो कैसा न देखती, बैसला गोविंद जडोनी या चित्ती, आदी तोची अंती अवसान, भोग नारायणा देऊनी निराळी, ओविया मंगळी तोची गाती, बळबुद्धी त्याची उपकारासाठी, अमृत ते पोटी साठविले, दयावंत तरी देवाची सारखी, आपुली पारखी नोळखती, तुका म्हणे त्यांचा जीव तोची देव, वैकुंठ तो ठाव वसती ते। अर्थ। विष्णूच्या दासाला मुक्तीची चिंता भेडसावत नाही किंवा त्याला तो कठीण आहे असे देखील वाटत नाही, तसे संसार कसा असतो किंवा तो कसा करावा हे तो जाणत देखील नाही, कारण त्यांच्या चित्ती गोविंद चढून गेला असल्याने त्यांच्या आधी अंती आणि अवसानी तोच बसला आहे। म्हणजेच कोणतेही कर्म करण्याचे कारण देवच असून आणि ज्यांच्यासाठी करायचे ते देखील देवाला अर्पण करण्यासारखे असते, त्यामुळे त्यांच्या ध्यानी मनी देखील तोच बसतो। तसेच त्याच्या वाट्याला जे जे भोग येतात ते सर्व ते नारायणाला अर्पण करून व स्वतः त्या भोगापासून नामानिराळी राहून सदैव देवाच्या नामस्मरणात ते मग्न असतात आणि देवाला प्रसन्न करण्याच्या ज्या ज्या मंगळ ओव्या आहेत तेच गाण्यात त्यांना आनंद मिळतो। तसे स्वतःची
पूर्ण शक्ती आणि बुद्धी ते इतरांच्या कल्याणासाठी व सामान्यांवर उपकार करण्यासाठी ते खर्च करतात. नामस्मरणामुळे कृपारूपी अमृत जे त्यांच्या पोटी साठलेले असते ते इतरांना कसे देता येईल ह्यासाठीच त्यांची धडपड असते. अशी ही वैष्णव मंडळी अंतकरणाने अत्यंत दयावंत असून देवासारखीच भासतात. किंबहुना देवात आणि त्यांच्यात फरक हा जाणवतच नाही. अभंग. सापडला हाती तरी झाली हे निश्चिंती, नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान. सांडियेला हेवा अवघा संचिताचा ठेवा, तुका म्हणे काम निरसुनिया घेतो नाम. अर्थ. माझ्या हाती तुला साध्य करण्याचे वर्म लागले आहे, त्यामुळे आता मी खऱ्या अर्थाने निश्चिंत झालो आहे. त्यामुळे माझे मन देखील आता इंद्रियाच्या ओढीने धाव घेत नाही. किंबहुना माझी सर्वच इंद्रिये अतिशय समाधानी झाली आहेत. तसेच माझ्या मनाला आता कसलाही आणि कोणताही हेवा नाही. सर्वच अपेक्षांचा आणि संचिताचा त्यांच्याकडून त्याग झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, एवढेच नव्हे तर माझ्या मनाने आता एवढी मजल मारली आहे की सर्व काम आणि कामना ह्यांचा त्याला विसर पडून ते फक्त आणि फक्त आता हरीचे नाम घेण्यात गुंतले आहेत. अभंग. सेविन उच्चिष्ट लोळेन अंगणी, वैष्णवा चरणी होईन किडा. ऐसे जन्म आता मजदेई देवा, आवडी हे जीवा सर्व काळ. त्यांचे चरणरज येती अंगावरी, वंदिन ते शिरी जाईन मागे. तुका म्हणे येते राहिलासी भाव, सकळ ही वाव जाणोनिया. अर्थ. मी वैष्णवांचे उच्चिष्ट सेवन करेल आणि त्यांच्या अंगणात लोळेन, कारण त्यांच्या पायाची धूळ त्या अंगणाला लागलेली आहे. आणि वैष्णव ज्या ठिकाणी स्नान करतात त्या ठिकाणी मी एखादा किडा मुंगी होऊन राहील. कारण असे केल्याने वैष्णवांच्या चरणतीर्थाचे मला रोज तीर्थ पिण्यास मिळेल. देवा, असाच जन्म मला दे की जेणेकरून मला संतांची संगती घडेल, कारण हीच आवड मला आहे. वैष्णवांचे चरणरज जेव्हा माझ्या अंगावर येतील तेव्हा मी त्या रजाला वंदन करीन आणि ते चरणरज मी माझ्या मस्तकावर धारण करीन व ते चरणरज सतत माझ्या अंगावर यावे यासाठी मी सतत त्यांच्या मागे मागे फिरेन. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही सर्व जगाचे मिथ्यत्व जाणले, त्यामुळेच वैष्णवांच्या ठिकाणी माझी निष्ठा झाली. अभंग. क्षेमदेयाला हो स्फुरता ती दंड बाहो, आता जडझडा चाले देई उचलू पाऊले. सांडी हंसगती बहु उत्कंठा हे चित्ती, तुका म्हणे आई श्रीरंगे विठाबाई. देवा, तुला आलिंगन देण्यासाठी माझे दंड भाऊ स्फुरण पावत आहेत, त्यामुळे हे विठाई तू पावले शीघ्रतेने टाक. देवा, आता हंसगतीने चालणे सोड, कारण तुझ्या भेटीसाठी माझ्या जीवाला उत्कंठा लागली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तू लवकर चालत माझ्याकडे ये. अभंग. जेणे वेळ लागे ऐसे सांडी पांडुरंगे, कंठ कंठा मिळो देई माझा ओरस तू घेई. नको पितांबर सावरू हे अलंकार, टाकी ओ भातुके लौकिकाचे कौतुके. हातापाया नको काही वेगळाले राखो, तुका म्हणे यावरी मग सुखे अलंकारी. अर्थ. हे पांडुरंगा, माझी भेट घेण्याकरता तुला एवढा वेळ का लागत आहे? ज्या कारणामुळे तुला इतका वेळ लागत आहे आता ते कारण बाजूला सार. देवा, तू माझ्या गळ्याला गळा मिळव, माझी भेट घे आणि माझ्या भक्तीचा रस तू प्रशांत कर. माझी भेट घेताना तुझे पितांबर आणि अलंकाराची तू सावरासावर करू नकोस. देवा, माझ्या लौकिकाचे तू कौतुक करू नकोस आणि माझ्यासाठी काही खाऊ आणला असेल तर तो बाजूला टाकून दे. देवा, मला आलिंगन देताना मी अपवित्र आहे म्हणून अंगचोरी करू नकोस. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, एकदा तू मला आलिंगन दिले की मग तुझे अलंकार व पितांबर तू सावरत बस.
अभंग दावणिया कोणा काही तेची वाही चाळविली तैसी नको करू देवा शुद्ध भावा माझिया रिद्धी सिद्धी ऐसी आड येती नाड नागवो उदका ऐसे दावणी ओढी उर फोडी झळई दर्पणीचे दिले धन दिसे पण चरफडी तुका म्हणे पायासाठी करीतो आटी कळो द्या देवा तुम्ही तुमच्या भक्तांना काहीतरी आमिष दाखवून फसवले आहे तसेच मलाही फसवत आहात काय देवा माझा भक्तिभाव अतिशय शुद्ध आहे त्यामुळे माझ्याशी तुम्ही तसे काही करू नका परमार्थामध्ये भक्ती उत्कृष्ट पद्धतीने न व्हावी यासाठी रिद्धिसिद्धी आड येत असतात उन्हात जळयामुळे मृगजळाचा भास होतो मग हरिण त्याच्या मागे ऊर फुटेपर्यंत पळत असते व ते मृगजळ त्याला आपल्याकडे मोहन घेते मूर्ख व्यक्ती आरशामध्ये धनाचे प्रतिबिंब दिसले की ते धन घेण्यासाठी चरफड करते तुकाराम महाराज म्हणतात देवा केवळ तुमच्या पायाची प्राप्ती व्हावी यासाठी मी आता आटाआटी करत आहे हे तुम्ही लक्षात घ्यावे